ज्यांच्या नावाशिवाय बॉलिवूडचा इतिहास अपूर्ण आहे, अशा ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे। वृद्धापकाळाने त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता। गेली काही दिवस त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे। 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण मूळच्या पंजाबी असलेल्या धरमपाजींचे महाराष्ट्रासोबत देखील खास कनेक्शन होते। महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी आहेच, पण इथल्या गावासोबत त्यांचे खास नाते होते। तेव्हा जाणून घेऊया काय आहे धर्मेंद्र यांचं महाराष्ट्र कनेक्शन। धर्मेंद्र हे मूळचे पंजाबचे। पंजाबमधील लुधियानाजवळ असलेल्या नुसराली या गावी त्यांचा जन्म झाला। पुढे मग ते कामानिमित्त महाराष्ट्रात आले आणि मुंबईकर झाले। या महाराष्ट्राने त्यांना कायमच भरभरून प्रेम दिलं। त्यांचे सिनेमे ग्रामीण भागातही आवर्जून पाहिले जायचे। अशा धर्मेंद्रजींच्या आईच्या नावे महाराष्ट्राच्या एका छोट्या खेड्यात एक शाळा आहे। होय, हे खरे आहे। नाशिकमधील मालेगाव जवळील टोकडे या गावात त्यांच्या आईच्या नावे म्हणजेच सत्यवती कौर यांच्या नावे शाळा आहे। त्यामागेही एक खास किस्सा आहे। मालेगाव पासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर हे टोकडे नावाचं गाव आहे। या गावाला जाट समाजाची महाराष्ट्रातील राजधानी म्हणतात, कारण या गावात जाट समाजाचा मोठा वर्ग राहतो। तसेच मालेगावातील 20हून अधिक गावांमध्ये जाट समाजाचे लोक वास्तव्य करतात। धर्मेंद्रजी सुद्धा जाट समाजाचे आहेत। महाराष्ट्रातही जाट समाज राहतो हे कळल्यावर ते प्रचंड आनंदित झाले। त्यानंतर त्यांनी 2-3 वेळा महाराष्ट्र दौरा केला, तेव्हा मालेगावमध्ये जरूर भेट दिली। तिथे त्यांच्या समाजाची मोठी पंचायत आहे। पुढे त्यांनी टोकडे गावात आपल्या आईच्या नावाने शाळा सुरू केली। या शाळेला त्यांनी मोठा आर्थिक मदतीचा हात दिला होता। आजही त्या गावात माता सत्यवती कौर विद्यालय अस्तित्वात आहे। असं म्हणतात 1984 साली धर्मेंद्र यांनी मालेगावमधील टोकडे या गावाला भेट दिली होती। त्यावेळी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती। आपल्या आईच्या नावाने इथे शाळा असल्याने धर्मेंद्र यांचा मालेगावाशी विशेष स्नेह होता। मिळालेल्या माहितीनुसार गावातील मतभेदांमुळे धर्मेंद्र पुन्हा तिथे गेले नाहीत। तसेच 2 वर्षांपूर्वी आलेल्या वादळात या शाळेचे मोठे नुकसान झाल्याचे समजते। परंतु एकेकाळी याच शाळेला धर्मेंद्र यांचा मोठा हातभार होता, हेही विसरून चालणार नाही। धर्मेंद्र यांची नाळ मातीशी घट्ट होती, म्हणून मालेगावातील एका खेड्यात येऊन त्यांनी आपल्या आईच्या नावे शाळा उभारली। ते कलावंत म्हणून दिग्गज होतेच, पण माणूस म्हणून देखील त्यांचे मोठेपण शब्दांच्या पलीकडे आहे। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना राजश्री मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली।